अशी एक लग्नगाठ भाग 46. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की तृप्ती आणि श्रेयस पावसात भिजतात. त्यांच्या पहिल्या प्रेमाची पावसाळी रात्र ते आठवतात. इकडे सीमा होळीच्या दिवशी जी व्यक्ती भेटते त्या दिवसापासूनच तिला तिचा भूतकाळ सतवत असतो. पावसाच्या रात्रीसुद्धा तिला खिडकीत कुणाची तरी पडछाया दिसली होती आणि ती खूप घाबरली होती. रात्री सगळेजण उशिरा झोपल्यामुळे सकाळी सगळे उशिराच उठतात. मात्र सीमा सकाळी सगळ्यांसाठी चहा नाश्त्यासाठी लवकर उठते. तृप्ती आणि श्रेयस, नीताताई डायनिंग टेबलवर चहा नाश्त्यासाठी बसतात. सीमा सगळ्यांना चहा नाश्ता देत असते, पण आज बिलकुल शांत असते. दररोज बडबड करणारी सीमा आज एवढी शांत का? सगळ्यांच्या मनात प्रश्न डोकावतो. सगळ्यांना वाटून जाते हिच्या आयुष्यात काहीतरी घडले आहे. भयानक असू शकते, कारण ती खूपच घाबरली असते. सगळ्यांना वाढून झाल्यानंतर श्रेयस सीमाचा हात पकडतो, तिला खुर्चीवर बसवतो आणि अगदी प्रेमाने विचारतो, सीमा, घाबरू नकोस, सांग आम्हाला, असं काय घडतंय तुझ्या आयुष्यात? कदाचित आम्ही तुझी मदत करू शकतो. नीताताई म्हणाली, हो बेटा, काय झालं? का तू एवढी घाबरतेस? सांग सगळं काहीतरी. हे तुझंच घर आहे, घाबरू नकोस. आणि तुला इथून कुणी जायलाही कुणी सांगत नाहीत, तर का घाबरते तू? सीमाला रडू येत होते. आई, श्रेयस, तृप्तीताई, तुमच्यामुळे मी एवढे दिवस सुरक्षित राहिले. होळीच्या दिवशी त्याने मला बघितले. आता तो कोणत्याही प्रकारे मला इथून घेऊन जाईल. तुम्हाला माझा त्रास नको म्हणून मीच जाते इथून. माझ्यामुळे ती व्यक्ती कदाचित तुम्हालाही काहीतरी करू शकतो. तुमचा काही दोष नसताना खूप खतरनाक आहेत ते लोक. त्यापेक्षा मला एकटीला जाऊ द्या. माझ्यामुळे तुमचं काही नुकसान झालेलं मला आवडणार नाही. जे असेल ते माझ्या नशिबात सहन करेल मी सगळं. एवढं बोलून ती शांत झाली आणि तिचे कपडे वगैरे घ्यायला आत जाऊ लागली. तेवढ्यात श्रेयस तिला म्हणाला, शांत बस इथेच, कुठे जाऊ नको. कोण काय करणार ती पुढची गोष्ट तेव्हाच तेव्हा बघू. अगोदर नेमकं काय झालं तुझ्या आयुष्यात सांगशील का आम्हाला? जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तर. श्रेयसच्या बोलण्यावर सीमा बसली आणि तिचा मागचा भूतकाळ सगळ्यांना सांगू लागली. सीमा गोज टू द पास्ट. सीमा आणि तिचे आईवडील असे छोटासाच सीमाचा परिवार असतो. एकाएकी सीमाची आई आजारी होते. सीमा आणि तिचे वडील तिची खूप काळजी घेतात. त्यांच्याकडे पैशाची कमतरता बिलकुल नसते, म्हणून ते चांगल्या डॉक्टरकडे दाखवून ट्रीटमेंट पण घेतात. पण तिच्या आईला हृदयविकार झालेला असतो. अशातच ती अंथरूण पकडते. सीमा जेमतेम 18 वर्षाची असते. तिला काहीच कळत नाही. ती खूप रडते. आई, माझं कसं होईल ग? मी नाही राहू शकणार तुझ्या विना. तू लवकर बरी हो ना. आई तिच्याकडे पाहून सांगते, बेटा, मला आता जगण्याची आशा बिलकुल नाही. पण माझी सोना खूप हुशार आहे. आईची बिलकुल आठवण करणार नाही. आणि मी तुझ्यात एवढे गुण दिले आहेत ना बेटा. तू प्रत्येक ठिकाणी जिथं जाशील तिथं उजेड देशील. तिथं तू आपल्या वागणुकीने मन जिंकशील. माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझी लाडकी बेटी सगळी परिस्थिती हँडल करू शकते. अशातच सीमाच्या आईला भेटायला लोक येऊ लागले होते. शेजारी पाजारी त्यांना भेटून विचारपूस करून जातात. सीमाबद्दल हळहळ व्यक्त करतात. एक दिवस त्यांच्या घराच्या बाजूला एक नवीन सुंदर अविवाहित तरुण स्त्री राहायला आली असते. ती सीमाच्या आईला पाहण्याच्या निमित्ताने सीमाकडे येते. सीमाच्या डोक्यावरून हात फिरवते. म्हणते, किती गोड मुलगी आहेस ना. सीमाच्या आईला सहानुभूती दाखवते. सीमा आणि तिच्या पप्पासाठी दररोज काही ना काही खायला घेऊन यायची. सीमाला आता ती बाई आवडायला लागली होती. तिला ती आता आंटी म्हणून बोलावू लागली. त्या महिलेचा त्यांच्या घरातला हळूहळू वावर वाढला. ती आता सीमाच्या वडिलांना म्हणजेच सुशांतला पण धीर देऊ लागली. काही समजुतीच्या गोष्टी सांगू लागली. अगोदरच बायकोच्या आजारपणामुळे मनाने आणि आपल्या मुलीच्या काळजीने कमजोर झालेला सुशांतला आता त्या महिलेची घरात उपस्थिती आता आवडू लागली होती. तिचा आधार वाटायला लागला होता. त्या महिलेचे नाव चित्रा होते. चित्रा खरंच तिच्या नावाप्रमाणे तिच्या डोळ्यात एक प्रकारचे आकर्षण होते. एक दिवस सीमाची आई मरण पावली. सीमा आणि तिचे पप्पा खूप रडू लागले. आता ते दोघे बापले घरात एकटे पडलेत.
त्याचा फायदा घेऊन ती तिच्या सौंदर्याचे आणि प्रेमाचे जाळे सुशांतवर टाकू लागली. पण सुशांतची आपली मुलगी सीमावर खूप माया होती. आपल्या मुलीसाठी तो चित्राच्या प्रेमाकडे दुर्लक्ष करायचं, तिच्या जाळ्यात यायचा नाही. आपल्या मुलीला सावत्र आई नको म्हणून तो दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेत नव्हता. त्या चालाक बाईला हे जेव्हा कळाले तेव्हा तिने सीमावर आपल्या मायेची जादू चालवू लागली. सीमा अगदी निष्पाप मनाची, एक अल्लड वयाची मुलगी. तिला काय कळणार तिची चाल. सीमा फसत गेली. तिला वाटायचं चित्रा आंटी किती चांगली आहे, मला आईची आठवणसुद्धा येऊ देत नाही, एवढी माया ती माझ्यावर करते. ती जास्तीत जास्त चित्रासोबत राहू लागली. एक दिवस चित्राच्याच सांगण्याप्रमाणे तिच्याच ओळखीची एक व्यक्ती सुशांतजवळ येते आणि त्याला बोलते, अरे सुशांत, तुझी बायको देवाघरी गेली. आता कितीही दिवस तिचा शोक करत राहशील. परत येणार आहे का ती बिचारी? तू दुसरं लग्न कर, तुझ्या मुलीलाही आई मिळेल. सुशांत नाही म्हणतो. माझ्या मुलीसाठी मी घरात सावत्र आई आणणार नाही. तेवढ्यात सीमा म्हणाली, नाही पप्पा, चित्रा आंटी मला माझ्या आईसारखी जीव लावते. आंटीला तुमच्याशी लग्न करून घरी घेऊन या ना पप्पा, कायमचं. असंच एक दिवस सीमाला खूप ताप चढला होता. चित्राने रात्रभर सीमाजवळ बसून तिची सेवा केली. तिच्या कपाळावर रात्रभर मिठाच्या पट्ट्या ठेवल्या, त्यामुळे तिचा ताप सकाळी उतरला. सीमाने चित्राला मिठी मारली. आंटी, तू खरंच किती चांगली आहेस, अगदी माझ्या आईसारखी. सुशांतने ते सगळं बघितलं आणि चित्राशी लग्न करून तिला कायमची घरी आणली. आता त्यांचं कुटुंब त्रिकोणी झालं होतं. नवीन आई आल्यावर खूप माया करेल म्हणून सीमा तर खुश होती. पण 2-3 दिवस झाले तेवढ्यातच चित्राने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. एक दिवस सीमा काही फार्म घेऊन तिच्याजवळ आली आणि म्हणाली, आई, मला आता कॉलेज सुरू करायचं आहे. ह्या फार्मवर सही पाहिजे. आई आजारी असल्यामुळे घराकडे आणि आईकडे लक्ष द्यायला कुणी नव्हतं, म्हणून मी कॉलेज बंद केलं होतं. आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यावं म्हणते. चित्रा म्हणाली, अगं, तू एवढी मोठी झालीस तरी आपल्या बापाचं टेन्शन तुला कसं कळत नाही? तुझ्या आईच्या आजारपणात किती खर्च झाला तुला माहीत आहे का? कर्ज झालं डोक्यावर. तुझा बिचारा बाप. अगोदरच एवढं कर्ज आणि अजून तुझ्या शिक्षणाचा कर्ज घ्यायला लावतेस काय? सीमा म्हणाली, राहू दे आई, बघू नंतर. आणि शिक्षण करता आलं नाही म्हणून सीमा एवढंसं तोंड करून बाहेर निघून गेली. आईने तिला बाजारातून भाजीपाला घ्यायला पाठवले होते, तिथे निघून गेली. ती आपल्या बापाला काहीच बोलले नाही. तिला वाटलं पप्पांना जर सांगितलं तर कितीही कर्ज काढतील पप्पा माझ्यासाठी आणि मला कॉलेजला पाठवतील. त्यापेक्षा नकोच सांगायला. आईबापांच्या जीवाचं जाणून घेणं माझेही कर्तव्य आहे. त्यात संध्याकाळी सीमा बाहेरून बाजार करून घरी आली. आत मम्मी पप्पांचं बोलणं तिला स्पष्ट ऐकू आलं. तिचे पप्पा त्या दुसऱ्या मम्मीला सांगत होते की डार्लिंग, बघ, तुला काय हवं होतं ते सगळं मी आणलं आहे, बघून घे, काही कमी तर नाही ना? सीमा आत गेली तर खूप शॉपिंग केलेली होती आईसाठी. भरपूर महागड्या साड्या आणलेल्या होत्या. राणीने सगळं पाहून आईचा कावा समजून गेला, पण ती काहीच बोलली नाही. आपला बाप दुसऱ्या आईच्या बोलण्यात फसतो आहे हे तिला समजून गेलं, पण तिला काही बोलता येत नव्हतं. तिला खूप वाईट वाटलं आणि आईची आठवण झाली. आईच्या फोटोसमोर जाऊन ती खूप रडू लागली. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.